हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आणि थंबनेल वाचून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज काहीतरी असं घडलं आहे आमच्यासोबत की जे कोणासोबतही घडायला नाही पाहिजे. खूप भयानक प्रसंग होता तो. तर तो प्रसंग मी तुमच्यासोबत शेअर करेलच, तर त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. पण दिवसाची जी सुरुवात आहे तर ती मी सुरुवात अशी केलेली आहे. आज आहे सोमवार आणि वीकचा फर्स्ट डे आहे. तर घरामध्ये खूप पसारा पडलेला आहे, पूर्ण घर अस्तव्यस्त झालेलं आहे. तर त्याचं कारण असं की काल संडे होता आणि संडेच्या दिवशी मी सगळं व्यवस्थित जे आहे ते आवरायचा प्रयत्न केला. सगळं व्यवस्थित छान आवरलं आणि त्यानंतर आम्ही गेलो बाहेर फिरायला गेलो आणि त्यानंतर आमचा झाला छोटासा एक ॲक्सिडेंट. म्हणजे आम्ही ज्यावेळेस जात होतो टू व्हीलरवर, आम्ही चौघंजण होतो आणि बाळ जे आहे समोर उभं होतं. आमची स्कूटी आहे तर समोर जे आहे त्याच्या पप्पांच्या समोर जे आहे तो उभा होता. तर समोरून अचानक एक गाडी फास्ट आली आणि मग त्याच्या पप्पांना ब्रेक दाबावा लागला आणि मग ब्रेक दाबल्यामुळे जो आहे ना ते बाळ थोडंसं रोडवरती खाली पडलं. तर खाली पडल्यामुळं जे आहे ना तर त्याला लागलं नाही, पण थोडी पॅनिक सिच्युएशन झाली होती. मी जास्त घाबरले होते. त्याला कुठेही देवाच्या कृपेने कुठेही इजा काहीच झालेलं नाही, पण तो रडत होता पडल्यामुळे. त्यामुळे मी जास्त पॅनिक झाली होती. पण शांततेने थोडीशी सिच्युएशन हँडल केली, व्यवस्थित त्याला चेक केलं, त्याला काही प्रॉब्लेम झाला नव्हता आणि मग आम्ही घरी आलो. पण घरी आल्यानंतर पण ना तर तो थोडासा घाबरलेला होता, त्यामुळे त्याने मला कुठल्याही प्रकारचं काम करू दिलं नाही. म्हणूनच घरामध्ये सगळा पसारा अस्ताव्यस्त होता आणि मला त्याला घेऊन रात्रभर जे आहे तर ते राहावं लागलं, कारण तो कोणाकडेच जात नव्हता, तो जास्त घाबरलेला असल्यामुळं. तर अशा प्रकारची सिच्युएशन जी आली होती आमच्यावरती खूप भयानक होती. ही सिच्युएशन कधीच कोणावर आली नाही पाहिजे. पण देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित आहे आणि बाळा व्यवस्थित आहे, सुखरूप आहे, कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही अशा पद्धतीने. पण आता सकाळी मग मी घर आवरायला घेतलं जेव्हा तो थोडा स्टेबल झाला त्यानंतर. कारण की आता एक 10 ते 12 दिवसानंतर मला डीप क्लिनिंग करायची आहे. कारण की 10 ते 12 दिवसानंतर 14 एप्रिल आहे भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. तर जयंतीमुळे मला जे आहे घराची डीप क्लिनिंग आम्ही दरवर्षी करतो, तर यावर्षी मला करायची होती. तर थोडी सुरुवात करते आहे. इथे हॉल क्लिनिंगला घेतलं आम्ही आणि हॉल क्लीन करता जे आहे आज मला पडदे जे आहे हॉलचे ते धुवायला टाकायचे होते, म्हणून मग मी ते पडदे काढून वॉश करायला जे आहे तर ते ठेवते आहे वॉशिंग मशीनमध्ये. आणि खिडकीचे आहे जे पडदे जे आहेत तर ते मी काढले आणि त्यानंतर मग आता जो डोअर आहे हॉल आणि किचनच्या मध्ये, तर त्या डोअरला पडदे होते तर ते पडदे काढून घेतले. आणि रॉड जे आहे तर त्या रॉडला प्लास्टिक तसंच होतं, तर ते प्लास्टिकला खूप धूळ लागली होती म्हणून ते थोडंसं घाण दिसत होतं. ते प्लास्टिक थोडं काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर हे पडदे जे आहेत तर ते आता मी वॉश करायला ठेवते आहे. इथे वॉशिंग मशीनमध्ये जे आहे तर ते पडदे धुवायला टाकलेले आहे. त्यानंतर किचनमध्ये आले आणि किचनमध्ये जे पण खरकटे भांडे होते त्याच्यातलं सगळं घाण काढून खरकटे भांडे जे आहेत ते मावशीला घासायला ठेवून दिले. आणि आज काय होत होतं, व्हिडिओ मी सुरू केला परंतु कोणी ना कोणी येत होतं, त्यामुळे व्हिडिओ क्लिप्स जे आहेत त्या पूर्णपणे घेता नाही आल्या क्लिनिंगच्या मला. पण जेवढं शक्य झालं मी तेवढं घेते. आता मी इथे किचन क्लीनच करत होते, तेवढ्यात मावशी आल्या आणि मग मावशीला सगळे भांडे जे आहेत ते घासायला दिले आणि त्यानंतर पूर्ण क्लीन होऊन गेलं. मला फक्त कपडे जे आहे ते धुवायला टाकायचे होते आणि बाकी झाडून वगैरे घ्यायचं होतं. मावशीने भांडेही घासले आणि पोछा लावला. त्याच्यानंतर फक्त किचन आवरायचं होतं, जे की मी नंतर आवरून घेतलं, पण त्याची मला क्लिप घेता नाही आली कारण की मी सध्या मावशीला ऑकवर्ड होतं, त्यामुळे मग मी त्यांच्यासमोर व्हिडिओ जे आहे ते काढत नाही.
आणि आपल्यामुळे दुसऱ्यांना प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशनमध्ये मला असं वाटतं मी नाही आणलं पाहिजे. त्याच्यामुळं मग मी व्हिडिओ क्लिप्स जे आहे ते जास्त काही घेतल्या नाही, पण किचन जे आहे ते व्यवस्थित क्लीन केलं, सगळं घर जे आहे ते क्लीन केलं. घरातला जो खालचा जो पसारा होता तो सगळं आवरला. घरात जर छोटे मुलं असले ना तर तुम्ही म्हणजे तुमचं घर प्रत्येक वेळेला ॲस्थेटिक नाही राहू शकत. छोटे मुलं असतात, पसारा करतात, त्यांना त्या गोष्टीची जाणीव नसते. तर मला असं वाटतं बालपण जे आहे ते आपणच जपलं पाहिजे. जास्त करून मुलं घरातच राहतात आणि मग जर घरात पण जर त्यांना शिस्तीने राहायचं म्हटल्यानंतर मग त्यांचं बालपण मला असं वाटतं त्यांना खेळायला मजाच येत नाही ना मग. त्याच्यामुळे मग मी त्यांना खेळू देते, काय पसारा घालायचं ते मी घालू देते आणि मग दिवसातून एकदा फक्त पसारा आवरते. आणि कारण की मलाही जॉब आहे, मी जॉब पण करते, मुलं पण सांभाळते आणि त्यामध्ये अशा काही घटना घडतात त्याच्यामुळे पूर्ण माइंड डिस्टर्ब होऊन जातं, काम करायची इच्छा नाही राहत. तर तसंच माझ्यासोबत आज घडलं. म्हणजे इतकं प्रॉब्लेमॅटिक असं म्हणजे काळ आला होता पण वेळ आली नाही असं मी म्हणू शकते, कारण की खूप भयानक इन्सिडेंट होतात. त्या रोडवरती खूप रश असते, पण फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये असं म्हणू शकते की बाळाचा जीव वाचला. तर असं कोणासोबतही घडू नये. मला वाटलं की आज तुमच्यासोबत हा प्रसंग मी शेअर करावा, जेणेकरून काय होतं ना, आपण ज्यावेळेस दुसऱ्यांचे असे प्रसंग ऐकतो किंवा बघतो तर ना आपण कुठेतरी सतर्क होतो, सावधान होतो. तर असं वाटतं की जर मी प्रसंग शेअर केला तुमच्यासोबत तर थोडंसं केअरफुल आपण बिहेव करू शकतो बाहेर जाताना. क्षणाचाही भरोसा नाही आहे, काही होऊ शकतात गोष्टी, तर त्या होऊ नयेत. तर थोडंसं आपण ॲज अ पॅरेंट्स म्हणून केअरफुल राहायला पाहिजे. ॲक्च्युली सगळ्यांना असं वाटत असेल की मग तुम्ही समोर छोट्या बाळाला का उभं केलं. तर आम्ही 4 जण असतो, तर मी त्याला अर्ध्या वेळापर्यंत माझ्याजवळच घेतलं होतं. पण माझी जी मोठी मुलगी आहे ती समोर जनरली उभी राहते, कारण की ती मोठी आहे तर तिला कळतं थोडंफार आणि ती उभी राहते. पण मग बाळ जे आहे तर ते सारखं हट्ट करत होतं की तिला समोर नको बसू द्यायला, पप्पाजवळ मला जायचं आहे. तर मग हट्ट करत असल्यामुळं मग त्याच्या पप्पांना वाटलं की चला 5-1 मिनटासाठी मी त्याला ठेवतो. आणि गाडीची स्पीड आमची जास्त नसते, हार्डली 20-30ची स्पीड असते आणि त्यातही स्कूटी आहे. आणि आम्ही फॅमिलीसोबत असल्यावरती आम्ही बिलकुल गाडीची स्पीड जी आहे ती खूप कमी असते आमची. तर गाडीची स्पीड कमी असल्यामुळेच बाळाला जास्त दुखापत झाली नाही, तो एक प्लस पॉईंट होता. पण बाळाला जे आहे ते थोडंसं म्हणजे तो घाबरला होता आणि मीही घाबरले, त्यामुळे पॅनिक क्रिएट झालं. पण असो, बाळ आता सध्या सुरक्षित आहे, व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. हॉस्पिटलला जायची पण गरज पडली नाही, कारण की म्हणजे मी नेहमी चेक करत असते बाळाला पडल्यानंतर की कुठे लागलं आहे का. शांततेने जे आहे सगळं व्यवस्थित चेक केलं, त्याचे कान चेक केले, ब्लिडिंग कुठून होतं आहे का, इंटरनल काही ब्लिडिंग वाटते का, किंवा तो कॉन्शियस होतो आहे का, असं काहीच झालं नव्हतं. तो थोडा वेळ रडला आणि त्यानंतर शांत केलं मी त्याला, आणि शांत केल्यानंतर तो लगेच खेळायला लागला. त्याच्यानंतर मग मला असं वाटलं की धोका तिथे काही नव्हता, त्यामुळे मग ते व्यवस्थित झालं. आता इथे सोफ्याचे जे कवर होते ते काल मी धुतले होते, पण मग लावायला वेळ जमला नाही मला काल, त्याच्यामुळं मग आज मी सोफ्याचे कवर जे आहे ते व्यवस्थित लावून घेतले. अगेन सोफ्याचे कवर्स जे आहे ते खूप घाण होतात, कारण की वारंवार मुलं त्याच्यावरती खाणं पिणं सगळंच असतं. तर मग वीकमधून एकदा मला ते क्लीन करावंच लागतात, त्यामुळे ते क्लीन करून आणि लावून घेतले. त्यानंतर इथे बाळाला लागली होती भूक, त्यामुळे मग माझ्या माहेरून मला आईने चिप्स आणि चकल्या दिल्या होत्या, तर ते मी करायला घेतलं, म्हणजे तळायला तळल्या आणि बाळाला खायला दिल्या. याच्या अगोदर मी त्याला वरण भात दिला होता, कारण माझा सकाळी स्वयंपाक होतो. ज्यावेळेस माझे मिस्टर आणि मुलगी शाळेत जाते आणि मिस्टर ऑफिसला जातात त्यावेळेस पूर्ण स्वयंपाक होतो. पण मग छोट्या मुलांना फक्त जेवण नाही आवडत, म्हणजे प्रत्येक वेळेला तर काही थोडंफार स्नॅक्स पण द्यावं लागतं. तर कधीमध्ये मग मी त्याला असं काहीतरी स्नॅक्स करून देत असते. तर वरण भात झाला होता त्याचा खाऊन, आणि मग त्यानंतर मग त्याला चिप्स दिले होते.
तर कपड्यांचा खूप ढीग पडला होता. तर मग कपडे जे आहेत ते व्यवस्थित घड्या घातल्या आणि कपड्याच्या घड्या घातल्यानंतर मग एक पूर्ण काम म्हणजे कसं ते ढीग चांगला दिसत नाही, त्यामुळे मग व्यवस्थित घड्या घातल्या, व्यवस्थित ऑर्गनाईज केले, ज्याच्या त्याच्या सेक्शनमध्ये जे आहेत ते कपडे ठेवून दिले. आणि त्यानंतर मग जे आहे माझं पूर्णपणे काम जे आहे ते आवरून गेलं. टी व्ही बघता बघता, खाता खाता आणि असं जे आहे ते थोडा टाईमपास करता करता माझं काम जे आहे तर ते आवरून गेलं. माझे इतरही व्हिडिओ जे आहेत ते मी पोस्ट केलेले आहे फॅशन लाईफस्टाईलबद्दलचे. तर पहिले मी माझ्या काठपदर साड्यांचं कलेक्शन तुम्हाला दाखवलं होतं, त्याच्यासाठी खूप छान रिस्पॉन्स आला. त्यानंतर मी माझं डिझायनर साड्यांचं जे कलेक्शन आहे तर त्याचासुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे, तर तुम्ही एकदा नक्की चेकआउट करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. तोही व्हिडिओ अतिशय छान आहे आणि तुमचं प्रेम आणि सपोर्ट असंच माझ्यासोबत राहू द्या. तर अशा पद्धतीने जे आहे बाळासोबत खेळणंही चालू होतं माझं थोड्या वेळेला. अशा पद्धतीने काम जे आहे ते माझं व्यवस्थित होऊन गेलं. आता इथे व्यवस्थित सेक्शन वाईज जे आहे ते कपडे लावून टाकले. गोष्टी होत नाहीत व्यवस्थित, म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात, तर आपल्याला थोडं मल्टीटास्किंगही होणं गरजेचं असतं. आता तुम्ही बघा, जॉब करणं, मुलांना सांभाळणं, त्याच्यानंतर मिस्टरांच्या सगळ्या गोष्टी प्रॉपर त्यांच्या गोष्टी त्यांना प्रोव्हाइड करणं, त्यांचे कपडे, त्यांच्या सगळ्या वस्तू, त्यांचा टिफिन, ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. कधी कधी मुलांची तब्येत ठीक नसते, त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं. त्यानंतर मुलांच्या परीक्षा असतात. आता माझ्या मुलीची एक्झाम चालू आहे टर्म 2ची, तर तिच्याकडे लक्ष द्यावं लागतं. ती अभ्यास करते पण तरी पण आपल्याला सोबत बसावं लागतं, आपल्यालाही थोडा इंटरेस्ट दाखवावा लागतो. जर आपण त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं तर मग ते व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास करत नाही, असं मला फील होतं. तर तिलाही वेळ द्यावा लागतो. तर अशा पद्धतीने मल्टीटास्किंग करता करता मला असं वाटतं आपला अविभाज्य घटक आहे मल्टीटास्किंग स्त्रियांसाठी. पण त्याची सवय होते, त्यामुळे त्या काही जास्त गोष्टींचं बर्डन वाटत नाही. इथे माझं सगळं घर क्लीन झालं आहे, मास्टर बेडरूम आवरलेली आहे, त्यांच्यानंतर मुलांची क्लीन केलेली आहे रूम. त्यानंतर हे छोटंसं फिश टँक आहे आमच्याकडं खूप वर्षांपासून, त्याच्यामध्ये 2 फिश आहेत, 2 गोल्डी फिश आहेत. फेंगशुईमध्ये खूप मान्यता आहेत की चांगलं असतं, पॉझिटिव्ह वाईब्स येतात, त्यामुळे त्या ठेवल्या आहे. आता मी माझं सगळं काम आवरल्यानंतर आंघोळीला गेले. आंघोळ करून आल्यानंतर जे आहे ते माझं म्हणजे पूर्ण काम आवरल्यानंतर मी आंघोळ करते आणि मग त्यानंतर निवांत जेवण करते. थोडाफार नाश्ता वगैरे घेते मी फक्त सकाळी आणि त्यानंतर डायरेक्ट सगळे कामं आवरल्यानंतर जेवण असतं. तर मग इथे माझे सगळं आवरलं होतं. त्यानंतर माझ्या मुलीची शाळा लवकर सुटते, कारण आता फक्त पेपर आहेत, तर 2 तास ती लवकर येते. त्यामुळे आता माझं जे आहे सगळं आवरल्यानंतर आम्ही दोघीजणी सोबत जेवण करू ती आल्यानंतर. कधी कधी दिवस असा जातो की केस विंचरायला सुद्धा वेळ मिळत नाही, इतका बिझी रुटीन होतो. सगळ्या महिला माझ्यासोबत रिलेट करू शकतील. पण जेव्हा वेळ मिळतो तर मी थोडंफार केस वगैरे विंचरते, आवरते दुपारच्या वेळेला, म्हणजे फ्रेश फील होतं. अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित आवरलं आणि आता मुलगी आलेली आहे शाळेतून. त्यानंतर जे आहे शाळेतून आल्यानंतर तिचं सुरू होतं सांगायला की मी तिला विचारत होते पेपर कसा गेला वगैरे, तर दरवाजात उभं राहूनच तिला सगळं सांगायचं असतं. तर ती मला सांगत होती पेपर छान वगैरे गेला असं. आणि क्लासमधल्या सगळ्या गोष्टी जे पण शाळेमध्ये होतं तर प्रॉपर अपडेट मला मिळतो. आणि मला असं वाटतं ही एक सवय खूप छान आहे की आपली मुलं आपल्यासोबत शेअर करता शाळेमध्ये काय झालं. आणि आपलं पण ड्युटी आहे की त्यांचं सगळं ऐकून घेणं आणि त्यांचं जे आहे त्यांना
व्यवस्थित समजून घेणं. तर अशा पद्धतीने त्यांच्या लाईफमध्ये शाळेत म्हणजे घराच्या बाहेर गेल्यानंतर काय चालू होतं आपल्याला थोडीशी आयडिया येते. त्यानंतर तिचं टिफिन वगैरे सगळ्या गोष्टी जागच्या जागेवर ठेवते. ही एक चांगली सवय मी तिला लावली, कारण की नंतर मग सकाळी त्यांनाच त्या गोष्टी प्रॉपर लवकर मिळतात आणि त्यांचा टाईम जो आहे तो व्यवस्थित मॅनेज होतो. त्यामुळे मग तिचं चालू आहे असं. तर ती आता व्यवस्थित तयारी करते आहे. तर आजचा व्हिडिओ असा होता माझा. थोडासा प्रॉब्लेमॅटिक होता, थोडासा टेन्शनमधला होता, पण ॲट द एंड ऑफ द डे सगळं व्यवस्थित झालं. तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की